मनु, वर जा. आपलं सामान ठेवलं. शालाका, काय आहे शालाका? तू मला कळवलं सुद्धा नाहीस. कळवायचंच ना, मी घ्यायला आले असते. दॅट्स ऑल राईट मामा. बाबा आले होते ना, अँड आय थॉट की तुझ्या बिझी शेड्यूल मधनं तुला कधी वेळ मिळणार, आणि तू आली असतीस तर तुझाच वेळ वाया गेला असता. त्यापेक्षा नकोच ना, मी आले ना आता. अगं शालाका, तू येणारीस याची कल्पना सुद्धा नव्हती मला. कम ऑन मामा, मी काय पहिल्यांदा कुठून बाहेरून येते का? आणि आता मी आले ना, आहे ना तुझ्या समोर, मग झालं तर. आकाश, मला खरंच असं वाटतंय की मी तुझ्या बरोबर इथे यायला नको होतं. माझ्यामुळे जर सगळ्यांना इतका त्रास होणार असेल तर मग. मनु, नको करूस असा विचार. मी आहे ना तुझ्या बरोबर, तसं काहीही होणार नाही. शेवटी मला ज्याची भीती होती तेच झालं. माझं इथे येणं कोणालाच आवडलं नाही. बाकी सगळ्यांचं मी समजू शकते, पण आई, आज आई सुद्धा माझ्याशी बोलल्या नाही. आकाश, मला त्याचं जास्त वाईट वाटतंय. तुम्ही हे का नाही सांगितलं तिला की तुझा बाप दुबळा आहे? त्याच्यात बिझनेस एकट्याने उभा करायची धमक नव्हती म्हणून त्याने आपल्या बायकोचा कुबड्यांसारखा वापर केला. बस वसुमती, तुला हजारदा सांगितलं ह्या गोष्टी ह्या घरात पुन्हा बोलायच्या नाहीत म्हणून. मी हेल्पलेस होतो त्यावेळी. मी कुठल्या अवस्थेतून जात होतो हे तुला चांगलंच माहिती. तिला का नाही सांगितलं देवराज? तिला वाटतं आपला बाप कर्तृत्ववान आहे. त्या बापाने आपल्या आईला जे करायला लावलं ते तिने ऐकल्यावर तिचं मत बदलेल कदाचित. का नाही सांगितलं तिला देवराज? कसं आहे ना वसू, मी जे काही केलं किंवा तुला करायला लावलं असं तू जे काही बोंबलून सांगतेस ते ज्यासाठी केलं ते ऐश्वर्या आणि ऐश्वराम तुला सुद्धा हवाच होता. ही पोरगी किती निर्लज्ज ग. एवढं सगळं होऊन सुद्धा परत घरी येण्याचं धाडस केलं तिने. ते काही नाही, तिने आपलं रडगारानं आकाशला ऐकवलं असेल आणि तो घरी घेऊन आला हिला. तसा आपला आकाश अगदी साधा आहे ग बिचारा, पण हिला कळायला नको. कशा आहात आजी? आशा, इथलं वातावरण अगदी कोंदट झाले. मी जाते बाहेर. डोकं फिरलंय तुझं, तापलंय डोकं तुझं, काय वाटेल ते बनवतोयस तू. कसं शक्य इथे? नाही साहेब, मी माझ्या डोळ्यानं प्रत्यक्ष पाहिलं त्याला. लगेच तुम्हाला सांगायला आलो. साहेब, तो रामा जट्टेवारच होता. कशावर? कारण त्याचा चेहरा आणि आडनाव मी विसरूच शकत नाही. तो तोच होता साहेब. अरे देवानी अक्कल वाटली तेव्हा काय केळी खायला गेला होतात का रे? त्याच्याबद्दल एवढी खात्री होती ना, मग त्याला उचलून इथे आणायला पाहिजे होतास तू. साहेब, मी त्याला थांबवण्याचा बराच प्रयत्न केला, पण तो तोच आहे कळेपर्यंत निसटला तो साहेब. तुझ्या बाबांना जे अपेक्षित होतं तेच मी करत राहिले. बिझनेस सांभाळत राहिले. मामा, एक मिनिट. उगाच बाबांवरती घसरू नकोस. नेहमीच आहे तुझं. बाबांची ढाल पुढे करून स्वतःचा बचाव करतेस तू. मामा, द फॅक्ट इज तुला बाबांपेक्षा मोठं व्हायचं होतं. हे घर नेहमी तुझ्या इशाऱ्यांवर नाचत राहावं म्हणून तशी वागत होतीस, आणि आम्ही फक्त तुझे प्यादे होतो. आणि मामा, आजही तू तेच करतेस. शालाका,